बनवूया गिलक्याची भजी। आम्ही गिलकी म्हणतो आमच्या इकडं, तुम्ही काय म्हणता ते पण सांगा। बेसन घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आणि मिरची बारीक करून, हळद, मीठ आणि थोडीशी जिरी टाकायची। एकदम भारी होत्या, झणझणीत मस्तपैकी खायला एकदम टेस्टी लागते। आता थंडीचे दिवस आहेत, खायला उलट भारीच मजा। चला आपण हे कापून घेऊया। ह्याच्या गोल अशा चकल्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला कापून। एकदम छान होते त्या, पातळ पातळ घ्यायच्या। आणि तर आमच्या मध्ये मध्ये लागतं त्याला कापून गोल घ्यायचे, गोल मस्त। तर ही आता आपण कट करून धुवून छान पैकी घेतल्या 2-3 पाण्यात। आता ह्याचं आपण ते भज्याचं पीठ ही काढून घेऊया, त्यात लागणारं सामान टाकून। त्यात आपल्याला तुम्हाला तिखट किती लागतं तुमच्या बेताने घ्या। आम्हाला जरा तिखट जास्तच लागतं म्हणून आम्ही जास्त घेतो मिरची। त्यात टाकायची कोथिंबीर। आता टाकू आपण ह्यात हळद, नंतर टाकू आपण एवढं मीठ, अर्धा चमचा बरोबर होते त्याला। आता जिरी टाकून घेऊया थोडीशी। आता ह्याला छानपैकी आपण ह्याचं हे करून घेऊया। तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, एकदम छान झालेलं आहे। आता आपण गॅस चालू करूया, तेल टाकलेलं आहे, गॅस चालू करूया। तेल गरम झाल्यावर सोडून घेऊ। तर चला आता भजी आपण ही गिलकी सोडून घेऊया त्यात, एक 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 सोडून द्यायची, छान होते। मस्त पैकी भरवून सोडायची। तर ही स्लो गॅसवर मस्तपैकी घ्यायची आपली, हे करून तयार झाली की मग काढायची। एकदम छान, खाऊन बघा, नक्की खाऊन बघा, लय भारी लागते। गिलक्याची भजी आता आपली तयार झालेली आहे। आणि ही मिरची भजी आमच्या नवरोबाला लय आवडतात, मग म्हणलं कापाव 4-5 मिरच्या लगेच ह्यात मिश्रण भरून सोडून घ्यावं ती फ्राय करून। तर आता आपली भजी तळून झालेली आहे, दोन्ही बी मिरची भजी, गिलकी भजी एकदम कडक फडक झाले, झणझणीत आहेत। आमच्या आता नवरोबाला खायलाच लगेच देणार आहे। तर कोणची रेसिपी पाहिजे तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा, एकदम भारी। तुम्ही एकदा करून बघा आणि मग मला सांगा कशी झाली बघा। हे आमच्या नवरोबाला आवडतात म्हणलं ना लगेच। खूपच छान झाले भजी, एकच नंबर, एकदम खरं खरं एक नंबर, हसत तर नाही, छान आहे, एक नंबर। ओके।